हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इथे सकाळी पिल्लू आमची ऑलमोस्ट उठलेली. आधी उठलेली ती 6ला, मग ती परत झोपली 8 वाजता आणि नंतर उठली ती 10:30ला उठली. सकाळी मी तिला दूध दिलेलं, बॉटल फीड केलेलं, त्याच्यामुळे आता तिला करायचा होता ब्रेकफास्ट. ऑलमोस्ट मी तिचा ब्रेकफास्ट 10 to 11च्या बिटवीनमध्ये करते. सो आज मी करणार आहे रव्याची खीर. सो ती मी कशी करते तुम्ही पुढे कंटिन्यू बघा. तर मी हे खजूर आहे ते ऑलमोस्ट 10 to 5 मिनिट्स पाण्यामध्ये भिजत घातले आणि साईड बाय साईड ते खजूर थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत मी आम्हाला चहा आणि पोहे करून घेते. तर आमचा ब्रेकफास्ट झाला. आता ते सॉफ्ट झालेले खजूर आहे त्याला मी ग्राइंड करून घेईल, नॉर्मल पेस्ट करून घेईल. आणि आता काय करते, पॅनमध्ये तूप टाकलंय. प्रत्येक पिल्लूचं जेवण आहे ते मी तुपात करते. आणि हा रवा आहे तो मी ऑलरेडी भाजून ठेवलेला आहे तुपात, तरी पण मी तूप टाकते कारण का थोडंसं तूप होतं जेव्हा मी रवा भाजलेला तेव्हा. आणि हा बारीक रवा आहे. रव्यामध्ये टाईप्स येतात, बारीक रवा, जाड रवा. सो मी बारीक रवा यूज करते. आणि ह्याच्यामध्ये आहे ना मी मखाने पावडर पण टाकले, मखाने ड्रायफ्रूट्स पावडर, ती पण मी ऑलरेडी करून ठेवते. त्या ड्रायफ्रूट्समध्ये मी पिस्ता, अक्रोड, काजू, बदाम बस एवढंच ॲड केले सध्या तरी. आणि हे खजूरची प्युरी आहे ती ॲड करायची आहे. आणि त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जे तुम्हाला पीसेस दिसतात ते पण आपोआप मेल्ट होऊन जातं. जसं जसं ते प्युरी शिजते ना, आपला रवा शिजतो ना, त्याप्रमाणे ते सगळं मेल्ट होऊन जातं. आणि हे मी काऊ मिल्क यूज करते. सो काऊ मिल्क मी ॲड केलं आहे. आणि ह्याच्यामध्ये बाकीचं मी काही टाकलं नाही. कधी कधी मी गूळ टाकते, पण आता मी गूळ स्किप केले कारण का खजूर गोड असतं, त्याच्यामुळे गूळ टाकायची जरूरत नाही आहे. काही जण वेलची पावडर पण टाकतात, पण पिल्लूला नाही आवडत. तुमच्या बाळाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. सो मी ह्याच्यामध्ये बस एवढंच टाकलं, 3च गोष्टी टाकल्यात. रवा तुपात भाजून घेतला, मखाने पावडर आणि खजूरची प्युरी बस, आणि दूध. बाकीचं काही मी ह्याच्यात ॲड केलं नाही आहे. ह्याला ऑलमोस्ट आपलं 5 ते 6 मिनटामध्ये ते शिजून जातं. अगदी थिक प्युरी करायची नाही, थोडीशी पातळ करायची, कारण का ते डायजेस्ट व्हायला आणि बाळाला ते गिळायला इझी पडलं पाहिजे. सो मी असं जे ब्रेकफास्ट आहे, जे हलके हलके ब्रेकफास्ट आहेत ते मी पिल्लूला डेली दिवसाला म्हणजे सकाळी देते. तिला काही ना काही दिवसाला खायला देते. जर ती सकाळी लेट उठली मग तिला दूध देते, मग ब्रेकफास्ट आमचा स्किप होतो. मग असं मध्ये तिला फ्रूटची प्युरी किंवा फ्रूट ॲपल वगैरे असं देते. आणि जर तिने ऑलरेडी दूध पिलेले खूप टायमापासून मग तिला मी ब्रेकफास्ट देते. सो आता ही रव्याची खीर रेडी आहे. चुकून माझ्याकडून जास्त झाली, पण तिला मी एवढे देणार नाही आहे, थोडीशीच देणार आहे. ऑलमोस्ट अर्धी खाते ती. आणि तिला फीड वगैरे करून झाल्यानंतर तिला इथं मॅटवर ठेवली. आणि आज काय झालेलं, ही जी मॅट आहे ती 2 साइडेड आहे. बॅक साईडला त्याचे ABCD लेटर आहेत आणि वरती आहे ना त्याचे कार्टून्स आहेत. तर ऑलमोस्ट मी कसं करते, जेव्हा खालच्या फ्लोअरला जी मॅट असते ना ती मी वरती कधीच घेत नाही, कारण का पिल्लू काय करते, ती मॅट आहे ना कधी कधी चाटते वगैरे, अशी काही करत बसते ती येड्यासारखी. सो जेव्हा मी वॉश करून होते ना तेव्हा मग मी तिला उलटी करून ठेवते, म्हणजे दुसरी साईड वरती ठेवते. सो इथे तसंच काही झालं. आणि पिल्लूनी ही साईड खूप दिवसांनी बघितली. सो ती बघते सगळे, त्याच्यावरती ॲनिमल्स आहेत, ट्रीज आहेत, हाऊस आहेत, परत अजून काय काय आहे त्याच्यावरती. सो ती बघते वॉकरने एक 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 तिचं चालू होतं एन्जॉयमेंट. आणि मी माझं काम करत होते, कारण का आमच्या चौघांचा पण ब्रेकफास्ट झालेला. सो तिला तिचे बाबा खेळवत होते, तोपर्यंत मी माझी जी भांडी आहे ती धुवून घेत होती, कारण का नंतर मग मला पिल्लूला आंघोळ वगैरे घालायचे, तिला झोपवायचे आणि नंतर आमचं आहे ते जेवण करायचं आहे. सो आम्ही आज ब्रेकफास्टमध्ये खाल्लं पोहे आणि चहा पिलो. कुकीला दिलेलं ॲज युज्युअल दही दिलेलं, आणि पिल्लूला आमची रव्याची खीर दिलेली. सो ती खेळत होती. अजून तिचं डायपर मी काढलं नव्हतं, कारण का थंडी खूप होती इथे. 2-3 दिवस झाले थंडी खूप आहे आमच्या इकडे, त्याच्यामुळे मग मी तिला फुल कव्हरच केले. नाहीतर मी तिला उठली ना की तिचं डायपर काढून टाकते. आणि ऑलमोस्ट डायपर एवढं यूज नव्हतं झालेलं, कारण का 8 वाजता झोपली आणि 10 वाजता उठली, त्या पिरियडमध्ये मी तिचं डायपर ऑलरेडी चेंज केलेलं. सो त्याच्यामुळे मी तिचं डायपर काढलं नाही, कारण का वॉकरमध्ये बसली ना की त्यांनी शू केलं की ते वॉकर खराब होऊन जातं, मग परत तिला फ्लोअरवर ठेवावं लागतं. जेव्हा तिला मी फ्लोअरवर ठेवते ना तेव्हा मी तिला डायपर फ्री ठेवते. वॉकरला असले की मी डायपर घालते, कारण का ती कधीही शू करते, मग ते ओल्यामध्ये ती बसणं चांगलं नाही वाटत. सो मी असंच प्रेफर करते. वॉकरमध्ये असते तिला डायपर लावते, कधी कधी नाही लावत. आणि जी वॉकरची जी सीट आहे ना
ती वॉशेबल आहे. सो कधी शू वगैरे केली ना की मी ती वॉश करून टाकते. सो तुम्हाला मी सांगेल की तुम्ही ना अशा शेपमध्ये वॉकर घ्या, राऊंड शेपमध्ये कधीही वॉकर घेऊ नका, ते सेफ्टीसाठी चांगलं नाही आहे. खरं सांगते, कारण का राऊंडमध्ये ना बॅलन्स नाही होत, ते कुठेही आपटलं ना की त्याचं पाठून ते उचललं ना की बाळ पडलं. मोस्टली करून राऊंड वॉकरमध्ये बाळ खूप पडलेले आहेत, लागलेले आहेत त्या लोकांना. सो मला हे प्रेफर पडतं चांगलं की स्क्वेअरमध्ये जे वॉकर असतं ना ते बेस्ट अँड बेस्ट आहे. आणि सगळं झाल्यानंतर मी पिल्लूला बॉडी मसाज देते. जसं जसं बाळ मोठं होतं ना तसं त्याला बॉडी मसाज करणं जाम मुश्किल होऊन जातं. पिल्लूच्या बाबतीत पण सेम आहे. ती जरा पण मला बॉडी मसाज करून देत नाही. खूप मस्ती करते. इकडे हाल तिकडे हाल, हात पकड, हे कर, पाय उचल, ही वस्तू बघ, उठून बस, असं कर तसं कर, तिचं चालूच असतं. पण कसं तरी मी तिला डेली बॉडी मसाज देते, कारण का तिच्या बॉडीची मुवमेंट एवढी होते ना, आपलं अंग एवढं दुखू शकतं एवढी मुवमेंट केली तर बाळाचं अंग किती दुखेल. सो मी तिला रोज बॉडी मसाज देते. अगदी मी ती 7 ते 8 महिन्याची होती ना तेव्हापर्यंत मी तिला 2 टाइम्स द्यायची, एक सकाळी आणि एक रात्री. आणि आता मी तिला फक्त 1च टाइम देते, कारण का 1 टाइम पण ती मला मुश्किलीने करून देते. आधी मी तिला ना 2 टाइम आंघोळ घालायची आणि आता मी तिला 1 टाइम आंघोळ घालते आणि 1 टाइम स्पॉन्ज बाथ देते. रात्री झोपताना मी तिला डेली स्पॉन्ज बाथ देते, कारण का ती पण फ्रेश राहिली ना की झोपेल ती अगदी नीट. आणि तिचे इथे बॉडी मसाज वगैरे झाला, आंघोळ वगैरे झाली. आणि आंघोळ झाल्यानंतर ती अंग पण अगदी नीट पुसून देत नाही. तिचे बाबांनाच ते काम जमतं, ती तिच्या बाबांना अगदी नीट पुसून देते. आणि मी आता हिला इथे तयार करत होती. तिला आंघोळ घालणं आणि तिला तयार करेपर्यंत माझा एवढा दम निघतो ना की तिला ते हँडल करणं, ती कुठली वस्तू उचलते, तिच्या हातातून घेणं, ती इकडे धावते तिकडे धावते, त्याच्यातच अर्धा टाइम जातो माझा, खूप म्हणजे खूप. आणि पिल्लू आंघोळ वगैरे झाल्यानंतर झोपलेली, कारण की ऑलमोस्ट ती खूप जागलेली आता. सो ती झोपलेली आणि मी आमचं जेवण प्रिपेअर करत होते. कालचं जे सगळं उरलेलं ते संपवून टाकत होते. काल मी जिरा राईस आणि डाळ भात केलेला, सो जो राईस उरलेला त्याचा मी फोडणीचा भात करते. तुमच्याकडे करतात का फोडणीचा भात मला नक्की सांगा. जो लेफ्ट ओव्हर राईसच होतो आणि लेफ्ट ओव्हर जी डाळ उरले त्याचे मी आता पराठे करणार आहे, कारण का तेच खाऊन कंटाळा आलेला. सो आता जो फोडणीचा भात आहे तो करून घेते. त्याच्यामध्ये मी काय टाकलं, राई टाकलं, जिरं टाकलं, परत लसूण टाकलं, आपला कांदा टोमॅटो आणि आपले घरचे मसाले, आणि जो राईस होता तो टाकला. आणि मॅगी मसाला असेल ना तर तो पण तुम्ही टाका, मस्त लागतं. कधी कधी हे तुम्ही ब्रेकफास्टला खाऊ शकता. आमच्याकडे ना हे ब्रेकफास्टला मोस्टली करून खातात फोडणीचा भात, कारण का मी कोकणी आहे त्याच्यामुळे आमच्याकडे जास्त करून असं राईस वगैरे जास्त खाल्ला जातो. सो तो फोडणीचा भात आहे तो आणि डाळ पराठा केलेले. आणि आमचं जेवण वगैरे झालं, माझी बाकीची सगळी कामं आवरलेली. सॅटर्डे संडे माझे कामं लवकर आवरतात, कारण की पिल्लूचे बाबांची झोप पण होते आणि ते घरी पण असतात त्याच्यामुळे. सो इथे मी आता करते पिल्लूला नाचणीचं सत्व. 1 टाइम कधी कधी मी ना तिला तिच्या आवडीचं देते खायला, कारण का ती पण आवडीने खाते, तिला पण वाटतं की माझ्या आवडीचं काहीतरी आहे. आणि हे नाचणीचं सत्व आहे ना, हे रेडीमेड मी मेडिकल स्टोअरमधून घेतलं. आणि हे ना मँगो फ्लेवरमध्ये, ह्याच्यामध्ये खूप सारे फ्लेवर येतात, स्ट्रॉबेरी, मँगो, चॉकलेट पण येतं, पण मग तिला मी अजून दिलं नाही आहे, कारण का चॉकलेटची सवय आधीपासून लावणं चांगलं नाही आहे आणि मी तिला अजूनपर्यंत चॉकलेट कधी दिलंच नाही आहे. सो इथे त्याला आधी नॉर्मल पाण्यामध्ये ना मिक्स करून घ्यायचं, त्याच्याकरून लम्स नाही राहणार. आणि नंतर मी गॅसवर त्याला ठेवलं आहे आणि हे थोडंसं ठीक झालं की आपण बाळाला फीड करू शकतो. आणि नाचणीचं सत्व बाळाच्या हेल्थसाठी चांगलं. रव्याची खीर बाळाला डायजेस्ट अगदी नीट होते, त्याच्यामुळे तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या बाळाच्या मीलमध्ये ॲड करू शकता, जेणेकरून त्यांची हेल्थ पण होते. आणि ड्रायफ्रुट्स पावडर तुम्ही नेहमी कुठल्याही जेवणात ॲड करा. आणि जर खाऊन वगैरे झालेला आणि तुम्ही बघते ती कुकीला कशी ऑब्झर्व करत होती, म्हणजे कुकी आणि पिल्लूचं बॉन्डिंग ना एकदम, तुम्हाला कसं सांगू, एकदम चांगलं आहे. कुकी दिसली की पिल्लू एकदम ॲक्टिव्ह होऊन जाते. त्याच प्रकारे कुकी इथे बसलेली, सो पिल्लू आमची कुकीला ऑब्झर्व करत होती की काय करते काय नाही असं तसं. आणि तिचं आता खाऊन वगैरे झालेलं, आता तिला परत खेळायला ठेवेल. आणि ऑलमोस्ट ती 4 वाजता उठलेली आणि आत्ता 4ला उठली ना तर तिला मी आता झोपून देणार नाही. मे बी ती 6 किंवा 7ला झोपेल. फक्त तिला हार्डली 20 मिनिट्सच आम्ही झोपवू, कारण का आज तिची झोप खूप झाली आहे दुपारची, कारण का ती दुपारी ऑलमोस्ट 2ला झोपलेली, ती डायरेक्ट 4-4:30ला उठली आहे. आणि आता तिचं सगळं झाल्यानंतर मी तिला
ऑलमोस्ट 6ला तिला मी पपयाची प्युरी भरवेल. बस आज मी तिला एवढंच करेल, कारण का जास्त काही तिला भरवत नाही. पपयाची प्युरी झाली ना किंवा 1 तास आधी मी तिला दूध देते आणि नंतर पपयाची प्युरी भरवते, किंवा पहिली पपयाची प्युरी भरवते आणि 1 तासानंतर दूध देते. हे इव्हिनिंगचं तिचं रुटीनच आहे खाण्याचं. दूध मी तिला संध्याकाळी देतेच, काऊ मिल्क. असं बघायला गेलं तर मी तिला फक्त दूध आहे ना 3 टाईम देते. बॉटलमधलं दूध आहे ना ते 3 टाईम देते. आणि मदर मिल्क आहे ते मी तिला ऑलमोस्ट दिवसातनं 2दा किंवा 3दा देते. डिपेंड्स पिल्लूला कसं हवे त्याप्रमाणे मी तिला फीड करते. आणि इथे तिचं खेळणं चालू आहे. बाबा गेलेले बाहेर, सो इथे ती खेळत होती मस्तपैकी. नंतर ती थोडीशी क्रँकी झालेली, तिला झोप पण आलेली, पण मी तिला झोपून दिलं नव्हतं आणि ती खेळत होती. तिला जरासं असं डायवर्ट केलं ना की तिची झोप उडून जाते. सो ती खेळत होती मस्तपैकी. आणि हे तीतर्स आहेत तिचे. आता तर तीत आले, त्याचा यूज एवढा होत नाही, पण ती सगळ्या खेळण्यांचा अगदी पुरेपूर यूज करते. गंदी ललकी, गंदी ललकी आए, गंदी ललकी. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? सगळ्या तोंडात घालते, सगळं जे भेटेल ते. एक पण वस्तू अशी सोडणार नाही पिल्लू आमची की ती तोंडात नाही घालत. कितीही काढा तेच चालू असतं दिवसभर. ते चालू असतं दिवसभर भोपळ्याच्या आमच्या. भोपळा भोबळा भोबळा. राग आला तिला. असं नाही करायचं. ते बघ काय. अच्छा, ते घालवलंस का तू? खूप मस्ती करते खूप. आता मी थोड्या वेळाने पिल्लूला पपई भरवेल थोडासा. आता अजून टाइम आहे, ऑलमोस्ट 6 वाजता वगैरे असं भरवेल, कारण का तिला मी भरवलंय 4 वाजता. 6:30 किंवा 7 फ्रीजमध्ये आहे. आता मी त्याला काढून ठेवते, जरा नॉर्मल टेम्परेचरला होईल तोपर्यंत. आणि आता पिल्लूचे बाबा आले की थोडं मी सेल्फ केअर करणार आहे, थोडासा मसाज वगैरे तोंडाला, क्लीनअप नॉर्मली. चला. आणि इथे पिल्लू मस्तपैकी खेळते औषधांच्या बॉटलसोबत. तिला असं काय दिलं ना की प्रत्येक गोष्ट ती वाजवतच बसते खुळखुळ्यांसारखी. काही असून दे त्याच्यातून आवाज आला की तशीच करते. आणि इव्हिनिंगला आम्ही जाणार होतो खाली, कारण का पिल्लूला आज थोडंसं फिरवायचं होतं आणि मला पण थोडंसं दूध वगैरे घ्यायचं होतं पिल्लूसाठी. सो आम्ही खाली जात होतो. तर तिला ना शूज घातले ना की तिला समजून जातं की आपल्याला खाली जायचं आहे. आपण तिला शूज घातले की तिचं असं आहे की मला शूज घातले की मला आता उचला आणि चला लगेच बाहेर, मग बाकीची ती कामं आहेत ना ती राहून दे बाजूला. म्हणून तिला आम्ही जेव्हा शूज आहेत ना, जेव्हा आम्हाला बाहेर जायचं असतं ऑन द स्पॉट, म्हणजे चला आता सगळं आवरून झालं आणि बाहेर जायचं, तेव्हाच शूज घालते. आणि जेव्हा मी रेडी होते ना तिला कळतं की मी जीन्स घातले की म्हणजे आपल्याला खाली जायचं आहे, कारण का सहसा मी बाहेर जाताना जीन्स घालते, तिला माहिती आहे. म्हणजे ती एवढ्या गोष्टी ऑब्झर्व करून घेते ना आमच्या की तिला समजून जातं. इव्हन तिच्या बाबांनी शर्ट घातला ना की तिला समजतं की बाबा बाहेर जाणार आहे. टी शर्ट घातलं म्हणजे बाबा बाहेर जाणार नाही. सो इथे मी पाणीपुरी खात होती आणि पिल्लूचे बाबा उभे होते. पिल्लूच्या बाबांना नको होते आणि मला पाणीपुरी खूप दिवसांनी खाल्ली मी. सो इथे पिल्लू आमची ज्या गाड्या जातात त्या इथे नीट बघते, म्हणजे गाड्या बघते, माणसं जातात ती बघते, छोट्या छोट्या गोष्टी आहे ना त्या नीट ऑब्झर्व करते ती. आणि घरी आल्यानंतर मी कुकीचा कुकर लावून घेतला साईडला. कुकीला आज मी दिलेलं चिकन आणि राईस. आणि इथे पिल्लूला मी करत आहे ओट्सची खिचडी. सो पहिलं मी तूप टाकलं. मी तुम्हाला बोललीच मी पिल्लूच्या सगळ्या जेवणात मी काऊचं घी यूज करते. आणि आत्ता आहे ना ते मी पतंजलीचं यूज करते. आधी मी गोवर्धनचं यूज करायचे, आता मी पतंजलीचं यूज करते, ते पण चांगलं आहे. सो ह्याच्यामध्ये मी टाकलं हिंग, जिरे पावडर आणि थोडीशी हळद, लसूण आणि मटार आणि ओट्स.
हे आपले तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे, थोडंसं पाणी ॲड करायचं आणि द्यायचं बाळाला खायला. ओट्समध्ये खूप सारे प्रोटीन्स असतात. एक टाईम तरी तुम्ही ना बाळाच्या जेवणामध्ये, मीलमध्ये, ब्रेकफास्टमध्ये ओट्स तुम्ही ॲड करू शकता. 2 दिवसातून 3 दिवसातून ॲटलिस्ट आठवड्यातून तुम्ही 2 वेळा बाळाला ओट्स हे ॲड करा. ओट्समध्ये हाय प्रोटीन्स असतात. जर तुमच्याकडे बाळ नॉनव्हेज खात नसेल, तुम्ही नॉनव्हेज खात नसाल ना, तर ओट्स आहेत ना ते नक्की तुम्ही ॲड करा, कारण का त्याचे बेनिफिट्स पण खूप आहेत बाळासाठी. सो तुम्ही ते ओट्स द्या. आता इथे पिल्लू खेळते आहे, सो आता तिला मी पटपट भरवून घेईल, तिच्या फिडिंग चेअरवर बसेल. फिडिंग चेअरवर बसवली ना की ती अगदी नीट आणि आवडीने खाते. सो त्याच्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम होत नाही. इकडे जा तिकडे जाते ते बघते, ती मस्तपैकी खाते. आधी स्टार्टिंगला दिलं ना की थोडंसं तोंड वाकडं करते ती, आणि नंतर खाते अगदी आवडीने मस्तपैकी खाते. जरा पण नाटक नाही करत, कारण का हे तिचं रोजचं जेवण आहे, तर तिला माहिती आहे. आणि जराची टेस्ट चेंज झाली की ती खूप सारी नाटक करते. तिच्या जेवणामध्ये थोडासा आदला बदल केल्याने ती खूप हे होते, खाणारच नाही ती, जाम नाटक करते. सो मी तिच्यामध्ये ना थोडंसं अमाऊंटमध्ये काय ना काय ॲड करते. आणि तिचं ऑलमोस्ट खाऊन झाल्यानंतर मी करत होती आम्हाला पनीर पराठा. सो इथे मी पनीर थोडंसं हाताने स्मॅश करून घेतलं, त्याच्यामध्ये कोथिंबीर, कांदा आणि आपले घरचे मसाले ॲड केले, आणि बस बाकी काय नाही. आपण चपातीमध्ये जसं स्टफ करतो त्या प्रकारे केलं, आणि थोडंसं शेलो फ्राय केलं, कारण का आज मला सॅटर्डे आणि संडेला ना मी नॉर्मलच जेवण करते. कधीही बघाल तर तुम्ही, सॅटर्डेला करते कारण का दीपकचा फास्ट असतो, आणि संडेला असं नॉर्मलच करते, कारण का मला पण थोडा रेस्ट हवे असतो, कारण का पुरा आठवडाभर मी पण पिल्लूला अशी एकटीच सांभाळत असते. दीपकची पण नाईट असते, त्याच्यामुळे मी पण थकून जाते आणि मला पण नको वाटतं सगळं करायला. सो सॅटर्डे किंवा संडे माझं हलकंच जेवण असतं, किंवा सॅटर्डेला जे उरलेलं असतं ते संडेला मी मॉर्निंगला खातो, आणि इव्हिनिंगला असंच मी काहीतरी नॉर्मल करते. आणि आमचं खाऊन झालेलं, म्हणजे माझं खाऊन झालेलं आणि पिल्लूचे बाबा बसलेले. सो ते पनीर पराठा खात होते, तर पिल्लूसारखी तिकडे जात होती प्लेट बघून. मग मी तिला प्लेटमध्ये ना कुरमुरे दिले, जेणेकरून ती तिकडे जाणार नाही, ती पण तिच्या प्लेटमधलं खाईल, आणि ती खात पण होती. जेव्हा मी इथे बसायला आली ना त्यानंतर मग ती माझ्याकडे यायला लागली. असं का होतं का माहिती. जेव्हा तिचे बाबा घेऊन बसतात ना तेव्हा ती अगदी नीट आनंदात खेळते, इकडे तिकडे मस्तपैकी खेळते. पण ज्या मोमेंटला मी येऊन मॅटवर बसते ना तेव्हा तिला माझ्याकडेच यायचं असतं. मग तिचं ते खेळणं राहिलं बाजूला, म्हणजे तिला मांडीवर तरी बसायचं असतं, मग तिला मला धरून उभं तरी राहायचं असतं, काय ना काय तिला करायचंच असतं. पण असं नाही की ती डेली माझ्याकडे सारखी येते, ती खेळते. पण मी आले की तिचं असंच होतं, कारण का तिचं असतं की मी आली की मला उचलून घे, मला फिरव, मला खेळव, असंच असतं. कारण का सॅटर्डे संडेना मी माझी कामं खूप आवरून घेते, पिल्लूचे बाबा घरी असतात त्याच्यामुळे. सो पिल्लूजवळ सॅटर्डे संडे थोडा इव्हिनिंगला जो टाईम असतो ना तो मी कमी स्पेंड करते, कारण का 2च दिवस असतात मला की सगळं मी आवरून घेते, कारण का डेली आहे ना मी सगळं वरच्यावर करते, कारण का तिला बघणं असतं मला त्याच्यामुळे. सो आता इथे ती खाते. ती काय करते, घेते हातामध्ये एवढे सारे, पण तिच्या तोंडात मोजून ना फक्त एकच जातो. असं तिचा खेळ चालू होता. पण ते कुरमुरे अर्धे फ्लोअरवर गेले आता. तिचं असंच चालू असतं, तिला देतो प्लेटमध्ये, पण ती एकदम थोडंसं खाते. तिने प्लेट पाडली आहे ना तर ती खाली वाकून बसते, आणि ते पिल्लूचे बाबा आणि पिल्लू बघा काय करते. आणि इथे उगाच ओरडत होती, उगाच आपला तिला कळलं आता आवाज असा येतोय तर ती उगाच आवाज करत होती. आणि जर आजचा माझा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. कळलं ना तिला असं घशातून आवाज येतोय.